फूड कुटुंबाच्या इतिहासात पहिल्यांदा असं होतंय की आज आमच्या पानामध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 पदार्थ आहेत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. फूड कुटुंबाच्या अजून एक खमंग, खुसखुशीत आणि विविधतेने नटलेल्या या भागामध्ये मी आदिश आणि मी नुपूर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता तुम्हाला तर माहिती की जेव्हाही मला कधी कोणती अशी आउट ऑफ बॉक्स गोष्ट ट्राय करायची असेल, खाण्यापिण्याबरोबर एक्सपेरिमेंट करायचं असेल, तर पहिलं आणि शेवटचं नाव जे मला आठवतं ते अर्थातच आहे नुपूरचं. नुपूर बरोबर आम्ही नाशिकला जो फूड दौरा केला त्याचा व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर काय करायचं, इथे लिंक दिलेली आहे, लगेच जाऊन बघायचं आहे. सो आजचा हा सगळा तामझाम आणि हे सगळं ताट बघून तुम्हाला कळलेलं तर असणारच आहे की आजचा हा भाग हा ओणम स्पेशल असणार आहे. पण त्याआधी एका महत्वाच्या गोष्टीचं डिस्क्लेमर. तुमच्यापैकी अनेक मंडळी मला हे विचारतात, काय तुला किती पैसे मिळाले, काय तुला किती पाकिटं मिळाली. नाही, नुपूरचं, माझं, आमच्या सगळ्यांचं खाण्यावरती खूप प्रेम आहे आणि म्हणून हे आम्ही आमच्या स्वखर्चातून हे सगळं करत आहोत. सो जेव्हा मी ठरवलं की बाबा ओणमचा हा भाग करायचा तेव्हा मला नुपूर म्हणली, यार असं नुसतं करण्यात काही उपयोग नाही, हो की नाही. बरोबर. त्यामुळे स्क्रोल करत असताना आम्हाला बॅरोमीटर या पुण्यातल्या रेस्टॉरंटचं असं दिसलं की ते पूर्ण एक ओणम मील पाठवत आहेत. Correct. आणि म्हणून आम्ही मागवलेलं आहे ओणमचं पूर्ण मील. येस. आणि म्हणलं की भाई ओणमचा एपिसोड करायचा तो भाई ओणम स्टाईल में करते ना. करेक्ट. मग काय, मी आणि नुपूरने ही सगळी छान जागा सजवली, आम्ही दोघही जण सजलो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही ताट वाढलं ना त्याच्यासाठी ना आम्ही बॅरोमीटरचे खूप 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 आभारी आहोत. हो. कारण एक तर त्यांनी देताना ना पॅकेजिंग खूप छान दिलं होतं करेक्ट. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ना त्यांनी लिटरली या नकाशा दिलाय. ताटाचा नकाशा दिलाय. कारण जसं आपल्याकडे पण आहे की कोणतंही ताट जेव्हा वाढायचं असतं एका विशिष्ट पद्धतीने ते वाढलं जातं, पान मांडायची पद्धत असते, त्याचप्रमाणे ओणमचं हे जे ताट आहे ती वाढण्याची पण एक पद्धत आहे आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला उत्तम नकाशा दिला आणि म्हणून आम्ही इतकं सुंदर ताट मांडू शकलो. ओके. सो गणपती बाप्पा मोरया चालू म्हणूया. करूयात. कुठून सुरुवात करायची? यार मलाही तेच झालंय की कुठून सुरुवात करायची. पण एक काम करूया, आता तुम्हाला दिसतायला चांगलं दिसावं म्हणून आम्ही आता एकच ताट मांडलेलं आहे. ऍक्च्युली ह्यांचं जे पॅकेट येतं ना ते 2 व्यक्ती व्यवस्थित आरामात खाऊ शकतात. पण मला असं वाटतं 2 नाही 3 व्यक्ती व्यवस्थित खाऊ खाऊ शकतात. शकते. कारण हे तर आम्ही काय म्हणतो ना 25% काढलंय सगळं. सो आता आम्ही तुमच्या समोर टेस्टिंग करण्यासाठी म्हणून चमच्यानी खातोय. एकदा व्हिडिओ झाला की मग ऍडवा ह्यात आम्ही मारणार. सो आता मला असं वाटतं आपण नकाशा जवळ घेऊन हो. बसलेला असावा, तरच आपल्याला सगळी नावं कळतील आणि प्रेक्षकांनाही कळेल. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आता आपण ट्राय करूयात मोरू करी. मोरू करी. कढीसारखा प्रकार आहे हा. म्हणजे कढी बरोबर, फक्त नारळ एक्स्ट्रा आहे. करेक्ट. मोरू करी म्हणजे बेसिकली नारळ, दही, ताक असं मिळून केलेली कढी. कढी आहे. व्हेरी नाईस. आता जाऊयात रस्सम कडे. कसं आहे? थोडंसं आंबट आहे. आंबट असणारच, कारण हे जे रस्सम आहे ना त्याच्यामध्ये चिंच आणि काळी मिरीचा जास्त वापर केलेला असतो. बरं. त्यामुळे ते घसा मोकळं करायचं काम आहे ना ते खूप छान करतं. हे आपलं रेग्युलर सांबार. सांबार, सगळ्या डाळी आणि वा, टेस्टी आहे. बघू. आणि बघ ना रस्समची कन्सिस्टन्सी आणि हो. सांबारची कन्सिस्टन्सी किती वेगळी आहे. डिफरन्स आहे. पुढचा पदार्थ आहे आपला परिपू. परिपू म्हणजे आपली जी रेग्युलर डाळ असते, पण ह्याच्यामध्ये शास्त्र हे असतं की परिपू आणि मट्टा चोरू. मट्टा चोरू म्हणजे आपला हा जो भात, पण कोणता वाला अनपॉलिश राईस, हे दोन्ही मिळून ते खायचं असतं. त्यावर तुपाची धार आणि वरण जेवणाची भात सुरुवात खायचं. एक्झॅक्टली. याने करायची. वरण भात जर खायचं असेल तर तूप हे पाहिजेच. सो तूप हाजीर आहे आणि तूप सुद्धा पॅरामीटरवाल्यांनी वेगळं पाठवलेलं आहे. येस. तो एक छान एस्थेटिक शॉट घ्या. क्या बात आहे. क्या बात आहे. कमाल. आता जाऊयात आपल्याला 2 क्रंची आयटम्स कडे. पहिला आहे शर्करा उपेरी. खा आणि सांग कसं लागतं. गोड तर असणार. आणि शर्करा म्हणलं कुरुम कुरुम चिक्की आणि त्यावर आवरण आहे का. मी सांगतो तुला काय आहे. तर शर्करा उपेरी म्हणजे केळ्याचे गोड चिप्स. हा म्हणजे
ओ. गुळ वितळवला जातो आणि मग त्याच्यामध्ये केळं घातलं जातं. पण मला इथं हलकसं नाही कशी जिंजरची आल्याची पण थोडीशी टेस्ट येते. सो जे आमचे केरळातले बंधू भगिनी बघत असतील त्यांनी प्लीज आम्हाला सांगा की शर्करा उपेरीमध्ये हे पडतं का. आता तर पण याचं नाव काय आहे? काया वरू थट्टू काया वरी थट्टू म्हणजे आपले रेग्युलर केळीचे चिप्स. लोणची आता सगळी म्हणजे लिंबाचं लोणचं असं नाही म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं नारंगा आचार, नारंगा आचार, मांगा आचार आणि इंजी पोळी. हा, इंजी पोळी. आधी मी इंजी पोळी. काय वाटतं? चांगलं वा वा. एकदम मला छान काय वाटतं माहिती का, चिंचेची चटणी असून सुद्धा असं युजली आपण चिंचेचं पाणी घालं की असं दात आमतात बघ, तसं नाही होत. म्हणजे गोड पण आहे, तिखट पण आहे आणि आंबट पण आहे. करेक्ट. आता माझं फेवरेट मांगा आचार. एकदम सिमिलर. हा म्हणजे आपण जसं नेहमी खातो. हा म्हणजे काय वेगळं खाल्ल्याचं नाही जाऊ. बापरे. त्याच्यानंतर आता पापड. मला ती जी केरळमध्ये लोक ती भातावरती पापड कुस्करून खातात ना, फार आवडतं. हे नक्की बिटाचं असणार. पचडी आहे. बिटाची पचडी आहे. पचडी. ओलन आता दिसायला असं छान व्हाईट एक्झॉटिक दिसतंय. किंवा कडधान्य आहे, भोपळा आहे का हा? छान आवडलं. आमच्या आया आज ना तिची दृष्ट काढणार की पोरांनी भोपळा खाल्लाय. पुढचा पदार्थ आहे आपला थोरन, कोबीची भाजी. आपल्या रेग्युलर भाजी एकदम एकदम. ओके. त्याच्यानंतर आहे आपली कोट्टू करी. आता कोट्टू करी म्हणजे काय असतं? आपले काळे हरभरे. मला याते हा भोपळाच वाटतं का बटाटा आहे? नाही, कंदमुळं, सुरण वगैरे असतं याच्यामध्ये. अच्छा. हा, खाऊन बघ. आता बेसिक पर्पज सांगतो की ह्या सगळ्या एवढ्या भाज्या काय आहेत माहिती का? कारण मुळात ओणम हा जो सण आहे ना, हा हार्वेस्टचा सण आहे. म्हणजे नवीन भाज्या आलेल्या असतात, नवीन पीक आलेलं असतं. हे सेलिब्रेट करायचा हा सण आहे. त्यामुळे ज्या ज्या निसर्गामध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या इथं वापरल्या गेलेल्या आहेत. बरोबर. ओके. जाऊयात आता पुढच्या भाजीकडे. याला काय म्हणतात? अवियाल. अवियल म्हणतात. अवियल. ते मला गाजर वगैरे दिसतंय, हो ना? हो. परत नारळ. पण मजा बघा, याच्यातला नारळ आणि याच्यातला यातला नारळ पण यात भाजलेला आहे. प्रत्येकाची चव वेगळी. हे ताक मठ्ठा असं आहे. पण हा सांभारम वेगळा आहे सांभारम आणि हे सांबार वेगळं आहे. सांभारम म्हणजे मठ्ठा, सांबार म्हणजे रेग्युलर आहे. याच नोटवरती जाऊयात आपल्या पुढच्या आयटमकडे, जो आहे नन्नारी सरबत. सरबत म्हणजे गोड असावं ना. सरबत फक्त कसलं सरबत आहे? नन्नारी. छानच टेस्ट आहे याची. तर नन्नारी सरबत बेसिकली काय आहे, तर नंदारी नावाची एक वनस्पती असते. त्या वनस्पतीच्या मुळापासून बनवलेलं हे सरबत आहे. बट हे खूप कमाल आणि रिफ्रेशिंग लागतंय. हो एकदम. सो मला असं वाटतंय की व्हिडिओ ऑफ झाल्यानंतर तो जो मोठा कॅन आलाय मोठा भरपूर दिलाय त्यांनी, त्याच्यावरती आमच्या दोघांची भांडणं होणार आहे. पण हे राहिलं ना गोड. काय ते? पायसम. खीर. गुळ आहे. क्या बात आहे, मस्तच आहे. सो भात आहे, गुळ आहे आणि परत नारळाचं दूध आहे. यार हे सगळे प्रकार इतके कमाल आहेत ना. आणि हे सगळं खाल्ल्यानंतर काय वाटतं माहिती का, आपण हे जे म्हणतो ना वसुधैव कुटुंबकम, खरंच कुठून तरी इकडून तिकडून ह्या गोष्टी आपल्याशी कनेक्टेड आहेत. तसं आता हे पायसम आहे. हे पायसम बघितलं मला एकदम गव्हाची खीर आहे. गव्हाची खीर. आपल्याकडे पण कोबीची भाजी आहे.
वरण भात आहेच आहे आपल्याकडे. सो हे सगळं पण प्रकरण नारळाचं प्रमाण सगळ्याच याच्यामध्ये म्हणजे बनवताना वापर जास्ती आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक नारळ वेगळं लागतं. वेगळं बरोबर. आणि आय मस्ट से, कारण मी केरळला पण जाऊन आलोय, मी तिथलं पण खाल्लेलं आहे. बॅरोमीटर मी सांगेन 80-85% क्लोज आहे टेस्ट वाईज. सो हॅट्स ऑफ टू यू. पुन्हा एकदा पेड रिव्ह्यू नाही, मला काहीही मिळालेलं नाही. सो असं जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही अजून राज्यांचे असे छान छान पदार्थ जाऊन टेस्ट करावे छान तिकडच्या अट्टायरमध्ये, तर या व्हिडिओवरती जास्तीत जास्त प्रेम करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, तुमच्या केरळच्या मित्रमैत्रिणींसोबत हा शेअर करा. आणि अजून काही नवीन नवीन गोष्टी असतील ज्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, त्या सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून सांगा. आणि जर आम्ही चुकलो असो कुठे काही बोलताना, काही रेफरन्स देताना, तर सॉरी. इथे कान धरतोच आहे, तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये कान धरा. हे महत्वाचं, कारण तुमचा हक्क आहे. फूड कुटुंब आहे ना आपलं शेवटी हे. सो सगळ्यात शेवटी पाझम हो केळी खायची राहिली. सो आम्ही एक काम करतो, आम्ही छान हे केळं एन्जॉय करतो, पण तुम्ही काय कराल तोपर्यंत तुम्ही फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर करा. करा.